स्वागत आहे या सर्वांनी। इथे एक बोर्ड लावलेला आहे, या बेटा पाठीमागे। या बोर्ड बद्दल माहिती सांगतो, या इकडे सगळे इकडे या। सध्या महाकुंभ मेळावा सुरू आहे, त्या महाकुंभ मेळाव्याची कन्सेप्ट दिले। राम मंदिरचं गेल्या वर्षी जे बांधकाम झालं होतं त्याला परवा दिवशी पूर्ण 1 वर्ष पूर्ण झालं, त्याबद्दल ते लावलंय। मुलांनी चित्र शोधलेली आहेत आणि शिक्षणाचा जो हा आपला महाकुंभ आज आपल्या इथे भरतोय, सगळे ऋषी महर्षी शिक्षण महर्षी आपल्याकडे आलेत असं फिलिंग आहे, त्यामुळे ती कन्सेप्ट इथे लावण्यात आलेली आहे। हा, आता मुलांनी त्यांचं हस्ताक्षर आहे। या सर इकडे आमच्या सरांचा 1 जानेवारीला वाढदिवस होता, तर मुलांनीच हे केलंय स्वतः, त्यांना न सांगता, त्यांना काही सांगितलं नाही। युट्यूबला बघा, कुठेही बघा, ग्रीटिंग कार्ड बनवली होती, ती लावलेली आहेत। आता इथून आपला महाकुंभ शिक्षण कुंभ सुरू होतोय। पहिलं बघा इथे हे मुलांनीच लिहिलेलं आहे। अनुक्रमणिका जर लिहिली तर मुलांना सगळे धडे माहिती पडतात। खरं तर सगळेच एका खाली लावायचे होते, पण जागा कमी आहे म्हणून मी ते एकच लावलं, असंच लावायला। आणि आदन पवा वाचतो कसा माहिती असेल तुम्हाला, कुठली दिशा कोणताही मुलगा सांगतो, अगदी आग्नेय कुठली आहे। इथे साहेब तर बघा, व्हॉट्सअप, फेसबुक, स्नॅपचॅट ते भरतात मुलं आपली, त्यामुळे त्यांनी स्वतः चित्र काढलेली आहेत की चित्रामधून पण त्यांना आजचं तंत्रज्ञान माहिती होणार आहे। इंग्लिश मुलानेच लिहिलेलं आहे, ते मुलाचंच अक्षर आहे। हा पायल, हा करा सर, बोला। हे नाणी व नोटा आहेत। नोटा नाही दिसत, नाणी आहेत बेटा, नोटा तिकडे आहेत। याच्यात बघाल तर ताम्रपटा काळातील आपले भारतीय नाणी जुनी आहेत, फुलवाली। इव्हन 500 रुपयाचं एक आहे, मलेशियाचा, इंडोनेशियाचा डॉलर आहे। हा बघा, 500 रुपये म्हणतात तिथे। प्रत्येक देशाचे सिम्बॉल, त्या देशाचा लोगो, इथे असं मुलांना सवय लागावी आणि आवड निर्माण व्हावी म्हणून थोडंसं नवीन काहीतरी दाखवलंय। हे प्रत्येक म्हणजे डॉलरचा सिम्बॉल, रुपीजचा सिम्बॉल हे केलंय। आपल्या महाराष्ट्राबद्दल चौथीला जे आहे ते मुलांचंच अक्षर आहे, मुलांनीच रंगवलेले आहेत। कुठला जिल्हा कुठे झटक्यात सांगतात, त्याचं पण गाणं आहे एक छोटंसं, ते गाणं म्हटलं तर सगळे जिल्हे त्या गाण्यामध्ये येतात आणि मुलं महाराष्ट्राची माहिती सांगतात। त्यामुळे परिसर आमचा एका बाजूला बांधकाम चालू आहे। केले शाळेकडनं प्रेरणा घेतली, तिथे गेलेलं आहे आम्ही, पण इथे आता नवीन सुरू केलंय। नितीन सर, इथे जर तुम्ही आलात तर मुलांना जे कागद कामात, आम्ही तेवढे काही एक्सपर्ट नाही, पण मुलांनीच बनवलंय, कंदील बनवले, टोप्या बनवण्यात हुशार आहेत मुलं, कागद कामामध्ये हे सर्व घेतात। गेलं पाहिजे, कुठलं अक्षर वरती गेलं पाहिजे, ग्रुप ऑफ वर्ड्स ते एक त्यांना माहिती आहे की जागा कुठे सोडायची। त्यामुळे एवढं जरी नसेल तरी त्यांना ते बेसिक जे माहिती पाहिजे, की जे 8वी 9वीला पण माहित नसतं, ते त्यांना क्लिअर आहे इंग्लिशमध्ये। 3रीच्या मुलांनी लिहिलेलं आहे। हा, तुझ्याकडे काय बेटा सांग, नमस्कार कर, उभं राहून बोल। हा, नमस्कार। स्टॅम्प आहेत, बोल, दाखव स्टॅम्प। हे भारतातील वेगवेगळे स्टॅम्प्स आहेत, जगातले पण आहेत काही। इकडे तुम्ही बघाल तर US आहे, नेपाळचा आहे, चायनाचा आहे। आणि ही जुनी नाणी बघा तुम्ही, 90sच्या लोकांनी हे बघितलेली आहेत। 5 रुपयाचं नाणं आहे, हे जुन्या 10 नोटा आपण वापरलेल्या आहेत। ही 500ची आता लेटेस्ट आपली ही झाली, बंद झाली ती नोट। ही नेपाळची आहे, ही मलेशियाची आहे। नेपाळची टेरिटरी, साहेब आता गेले होते फिरायला गेल्या वेळेस, ते बघत होतं मी, ते डोंगर आहेत। ही मलेशियाचं आहे। हा डॉलर आहे, US चा, अमेरिकन डॉलर आहे, 1 रुपयाचं आहे। नेपाळ, भारतीय, मलेशिया, इंग्लिश, US डॉलर, भारतीय बँका जुन्या, नेपाळची बँक। नेपाळा काय ते हिंदू धर्म बेस असल्यामुळे तिथे श्री लिहिलेलं आहे। अमेरिका परमेश्वराला मानते, त्यामुळे नोटेवर लिहिलेलं आहे इन गॉड वी ट्रस्ट। ही शेवटच्या या 2 नोटा आहेत। ओके, नाईस, मस्त, वेल डन, व्हेरी गुड। अगेन एनी मोर? मुलांना ना 11 कविता आहेत चौथीला, 3रीला 10 कविता आहेत, हे माहिती आहे। त्यामुळे त्या 10 कविता सिक्वेल वाईज नुसार बोलतात, कवयित्रीची नावं सांगतात। मधल्या सुट्टीमध्ये फक्त ती सिक्वेलने लावतो मी त्यांना।
असं करून झालेलं आहे. म्हणजे शिकवायची पाठ करा म्हणून बोलायची गरज नाही पडली. चाली चांगल्या आल्या. अक्षर मुलाचं असं खूप सुंदर आहे. बघा कोणाचं आहे? भाग्यश्री नितेश शिंगडा, 4थीची विद्यार्थिनी आहे. अभिनंदन. या मराठी कविता, मराठीची अक्षर बघा त्यांची. म्हणजे त्यांना ही कन्सेप्ट क्लिअर आहे इथे की उभ्या रेषा पाहिजेत, कमरेत गाठ पाहिजे, डोक्यावर केस, अक्षरावर रेष. ती त्यांना सांगत असल्यामुळे सतत ती काळजी घेतात. ती नाही तर पहिलं शब्द लिहायलाच घाबरायचे, पण आता त्याच्या डोक्यात असतं उभे पाय करायचे म्हणजे न माहितीच आहे त्यांना. त्या 4थीच्या सर्व कविता आहेत. स्त्रीच्या नितीन सर इथे राहिला एक मिनिट. बनियन ट्री म्हणतात. याचा जन्म म्हणजे आम्ही लावलाय 31/10/2023 रोजी. आणि सर इकडे आता हा लावलेले आहेत मी भिंतीवरती. तुम्ही बघाल सिकंदर शेख आहे आपला महाराष्ट्र केसरी, डी गुकेश आहे सध्याचा चॅम्पियन, तिकडे अनुप कुमार आहे, युवराज हॉकी चॅम्पियन आपला, तिकडे हॉकीची टीम आहे, युझेन बोल्ट आहे. तिकडे बघाल तर भारतीय सगळे आहेत आपले विश्वविजेता. 3D आहे. या सर इकडे या मैगुना ट्रस्ट. हे बपळीचं झाड लावलं इथे, त्याला मिनुसोप्स एलेगी म्हणतात इंग्लिश मध्ये. त्याचा जन्म 13 जानेवारी 2025 चा आहे. आणि हा सोनचाफा आहे, हा 30/12/2024 रिसेंटली मस्त आहे. रिसेंटली लावलंय. इकडे पण परत बाग आहे. हा इथे ही केली होती आम्ही, ही केलेली परस बाग आहे, पण आता तिथे प्रॉपर करतोय मोठी. ओके ओके छान. आणि इथे नंतर फुल झाडं करायची खोदून जरा. आता हे घ्या युझेन बोल्ट वगैरे घ्या. नवीन बाग आहे. आम्हाला पण घेत आहे असं बोला ना. मग चांगली पोरं आहेत. त्यांचं नाव काय? नाही इकडे वर्गात. ओके